आज जे पाहिलं तर पाथरी विधानसभेमध्ये तुम्ही ह्या सोनपेठ गावामध्ये आला आहात। तुमचं आज संपर्क कार्यालयाचं म्हणजे उद्घाटन केलं आहे, बरोबर आहे का? तर पाथरी विधानसभेमध्ये जर पाहिलं तर सर असे दिग्गज नेते तुमच्या पुढे उभे टाकले आहेत। पहिलेच तुम्ही दिग्गज आहात, एकमेव तर ह्या पाथरी विधानसभेमधील जर मोहनभाऊ फड यांचा चेहरा सर्वत्र लोकांना माहिती आहे तळागाळातील। आज तुम्ही त्यांचा म्हणजे विचार घेऊन ह्या ठिकाणी पाथरी विधानसभेमध्ये आहे ना एक तटीमंड गोरगरीब जनतेचा म्हणजे प्रश्न मांडण्यासाठी ह्या ठिकाणी उभे टाकला आहात, तर काय सांगाल तुम्ही? नाही, पुढे मातब्बर जरी असले तरी यासारखेच मातब्बर 2014ला पण होते, इतकेच होते। आणि या मातब्बरांमध्येच एक 38 वर्षाचा मोहनभाऊ फड एक नवीन उमेदवार उभा राहिला होता आणि तो फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या कामाच्या जोरावर उभा राहिला होता। तर 2014ला आम्ही कामाच्या जोरावर जर मातब्बरांना मात करू शकतो तर तीच पुनरावृत्ती 2024 मध्ये पण होऊ शकते। मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये पण मोहनभाऊ फडने 93,000 मतं घेतलीत। काही मतांनी फक्त आपली सीट आपल्या हातातून गेली होती, तर तोही काय फार मोठा पराजय नव्हता, तोही विजयच होता। आणि मोहनभाऊ फड एक असं व्यक्तिमत्व आहे जे आमदार असताना पण त्यांनी तितकीच कामं केली आणि आमदार नसताना पण तितकीच कामं केली। आणि या कामाच्या जोरावर आज पाथरी विधानसभेतल्या प्रत्येक हृदयात त्यांनी आपलं घर केलेलं आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता 2024 मध्ये त्याच कामाची पावती म्हणून या सगळ्या मातब्बरांपुढे मोहनभाऊ फडला परत एकदा बहुमताने विजयी करेल। पण सर मला काय बोलायचं माहिती का, तुम्ही जे पाहिलं तर सर्वत्र ह्या पाथरी विधानसभेमध्ये जर पाहिलं तर सर्वत्र जे की तगडे उमेदवार तुमच्या समोर सध्या आहेत, असं तगडे म्हणता येणार नाहीत, पहिले तुम्ही तगडे आहात। कारण तुम्ही आहे ना जे की गोरगरीब जनतेचे पहिलेच आरोग्याचे प्रश्न असतील किंवा दवाखान्याचे प्रश्न असतील किंवा विकासाचे काही मुद्दे असतील, सर्वत्र तुम्ही आहे ना मार्गी लावलेले आहेत। पण आज तुम्ही आहे ना ज्यावेळेस मोहनभाऊ फड हे ज्यावेळेस आमदार झाले होते त्यावेळेस आहे ना त्यांचं हे चिन्ह शिलाई मिशन होतं आणि आज पण आहे ना तुमचे जे वडील उभा राहिले आहेत त्यांचं पण चिन्ह शिलाई मिशन आलं आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय मेसेज देताल? म्हणजे मला असं वाटतं परत ते चिन्ह मिळणं म्हणजेच मी म्हटलं तसं परत तो इतिहास घडू शकतो आणि तो घडणारच। आणि ते चिन्ह आता विजयाचं नसून ते विकासाचं चिन्ह झालं असंही मी म्हणेन। कारण ते चिन्ह आजही लोकांना यामुळे आठवतं कारण ते मोहनभाऊ फडचं होतं आणि या चिन्हावर मोहनभाऊ फड नावाचा एक असा उमेदवार जिंकून आला होता ज्याने या पाथरी विधानसभेचा चेहरा मोहरा बदलून टाकला। तर मला असं वाटतं हे चिन्ह परत एकदा विजयाचंच ठरणार आहे, यात माझ्या मनात तरी काही शंका नाही। आज पाहिलं तर सर काय माहिती का, एक म्हणजे फड कुटुंब म्हटलं की एक म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये जातं, बरोबर आहे का? पण ओबीसी कॅटेगरीमध्ये न जाता हे फड ह्या कुटुंबानंच 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाचे प्रश्न मार्गी लावले आहेत आणि ते विधिमंडळामध्ये मांडले आहेत। आणि कदापि बी कोण्याही 18 पगड जाती असन किंवा मराठा असन, साळी असन, माळी असन, कोळी असन, मुस्लिम असन ह्या समाजाला डावलण्याचं काम केलं नाही। निश्चितच हा समाज तुम्हाला विधानसभेसाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन विधानसभेला पाठवीन का, काय सांगाल? नक्कीच देणार। जसं तुम्ही म्हणालात त्याने कुठल्याही जातपातीचं राजकारण केलं नाही, त्याने कुठला गरीब श्रीमंती हा फरक पाहिला नाही, त्याने कुठला लहान वयाचा फरक पाहिला नाही। इतकंच काय, त्याने जर त्याला माहीत असेल की बाबा पुढचा विरोधी जो नेता आहे त्याचा कोणी कार्यकर्ता जर त्याच्याकडे आला आणि त्याची कुठली अडचण असेल तर त्याने हेही पाहिलं नाही की याने मला मत केलंय की नाही केलंय। त्याने पूर्ण पाथरी विधानसभेतल्या प्रत्येक माणसाला, नागरिकाला आपला मतदार समजून प्रत्येकाच्या अडीअडचणी दूर करण्याचाच प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे इतका सर्वांगी विचार करणारा नेता मला वाटत नाही की मागच्या काही 15-20 वर्षात या पाथरी विधानसभेला मिळाला असेल आणि पुढच्या 15-20 वर्षात मिळेल। असा नेता मिळणं कुठल्याही मतदारसंघाचं मी भाग्यच समजेल। तर असा विचार घेऊन, इतका मोठं मन घेऊन, विकासाची कामं घेऊन आणि दूरदृष्टी ठेवणारा नेता जर आपल्या मतदारसंघाला लाभला आहे तर मला नाही वाटत की जनता त्याला आत्ता गमवण्याचं कुठलंही चूक करेल। ती परत एकदा त्याला यश देईल आणि परत एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची त्याला संधी देईल। सर पाहिलं तर काय माहिती का, पाथरी विधानसभेमध्ये जर पाहिलं तर एक मोहनभाऊ फड यांचं नावलौकिक आहे आणि ते पाहिलं तर एकमेव म्हणलं तर पाथरी
म्हणजे मानवत शहरामध्ये म्हणजे मानवत शहर ह्यांचं पूर्ण एक कुटुंब आहे असं समजलं जातं आहे. आणि निश्चितच मानवत तालुक्यामधील पूर्ण लीड त्यांना पडेल असं पण आहे ना. एक्झिट पोल घेतला जात आहे आणि जेणेकरून की जे की पाथरी हे जे गाव असन, पाथरी तालुक्यामध्ये जे की आता सध्या बाबाजानी दुर्राणी हे पण अपक्ष उमेदवार आहेत. हे पण पाहिलं तर एक तगडी फाईट म्हणून एक उभा टाकलेले आहेत. आणि एका बाजूला पाहिलं तर आज तुम्ही सोनपेठमध्ये आला आहात, त्यांचं एक नेतृत्व आहे का नाही ते लोकांना माहिती. ते म्हणजे राजेशदादा विटेकर. आज जर पाहिलं तर राजेशदादा विटेकर यांच्याबद्दल असं बोललं जातं आहे की पहिलीच आमदारकी आली असताना नंतर डबल आमदारकी कशाला हवी, अशा प्रकारे बोललं जातं आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, ते जी नागरिकांची भावना आहे ती बरोबरच आहे ना. कारण विधान परिषदेवर आमदार होऊन आता त्यांना 3-4 महिनेही झालेले नाही आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात हा प्रश्न येणं खूप स्वाभाविक आहे. पण शेवटी ठीक आहे, एक उमेदवार कोणीतरी येणारच होता. तर राष्ट्रवादीकडनं राजेशदादा विटेकर आलेले आहेत. आता त्या गोष्टीचा विचार न करता आणि कोण कुठून आलंय, कोण काय आहे, यापेक्षा आपण काय आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि मोहनभाऊ फडचं नेहमी हेच राहिलेलं आहे, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो याचा विचार या मोहनभाऊ फडने नेहमीच केला. आणि मला असं वाटतं या विचारामुळेच ते इथपर्यंत एवढं काम करू शकले. 10 वर्षात असं म्हटलं जातं मागच्या 25 वर्षात जे नाही घडलं ते मागच्या 10 वर्षात घडलं. त्याच्या कारकिर्दीमध्ये 2014 ते 2019 मध्ये जे घडलं ते पुढच्या 15-20 वर्षातही घडेल की नाही असंही बोललं जातं. म्हणजे कामाचा जो सपाटा मोहनभाऊ फडने लावला होता तो ते यामुळेच लावू शकले कारण त्यांनी दुसरीकडे काय आहे हे बघत बसले नाही. माझ्या पुढे कोण आहे आणि मला कोणासोबत फाईट करायची आहे आणि कशी करायची आहे, मग मी काय डावपेच खेळू आणि मग मी कसा याला पाडू आणि मी त्याला कसा दूर करू. मला वाटतं ह्या वरच्या राजकारणात न अडकता तळागाळामध्ये गोरगरिबांची मी काय सेवा करू शकतो, गोरगरिबांच्या मी काय अडचणी दूर करू शकतो, याच्यावर त्याने फोकस केल्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींपासून तो दूर आहे. आणि म्हणूनच आज विरोधी कोणी नेता पण त्याच्याबद्दल कुठे टीका करत नाही, त्याच्याबद्दल कुठला वाईट शब्द बोलत नाही, कारण त्याने काही ठेवलंच नाही त्याच्याबद्दल वाईट बोलायला. त्याने फक्त आणि फक्त काम केलंय आणि सरळ मार्गी नेता म्हणून त्याची ओळख आहे. तर मला असं वाटतं कोण कुठून आलं, का आलं, कोण किती मोठा आहे, कोण किती छोटा आहे, आम्हाला खरं तर याच्यामध्ये पडायचंच नाही आहे. आपला माणूस काम करणारा आहे, जनतेला त्याच्यावर विश्वास आहे आणि जनतेवर आम्हाला विश्वास आहे. या एकाच विचाराने आम्ही पुढे जातोय आणि या एकाच विचाराने आम्ही यश मिळवणार याचा आम्हाला विश्वास. बरं सर, मला एक बोलायचं की आज जर पाहिलं तर सर्वत्र आम्ही हे पाथरी विधानसभेमध्ये फिरतोय. मानवत आसन, पाथरी आसन किंवा सोनपेठ आसन किंवा परभणी ग्रामीण भाग आसन, ज्या ठिकाणी आहे ना लोक म्हणजे मतदान होण्याच्या अगोदरच विकासाचं काम हाती घेतात. कोणी म्हणतात की आम्ही बोर पाडून देऊ त्या ठिकाणी, म्हणजे अशा ठिकाणी बोललं जातं. काही ठिकाणी की नागरिक बोलतात की ह्यांनी एक फॅक्ट चालवला की जे की मोहनभाऊ फडनं जे पहिला फॅक्ट चालवला होता की स्वतःच्या खिशातून म्हणजे खर्चा करायचा आणि विकास हे दाखवायचा, तेच आज फॅक्ट आहे ना या पाथरी विधानसभेमध्ये चालवत आहेत. काय सांगाल? 100% मला असं वाटतं की मोहनभाऊ फडने 2014 पासून बाकीच्या सर्व आमदारांना ही सवय लावली की बाबा काम करा, फक्त लोकांची काम करा, त्यातनं तुम्हाला जे काही प्रेम आशीर्वाद लोकांचा मिळेल ते तुमच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतनं मिळणार नाही. बाकी जो इलेक्शन म्हटलं की कुठले आमिष देणं असतं, कुठलं आश्वासनं देणं असतं आणि त्या सगळ्यात तो जो खेळ चालतो तो महिनाभर चालतो. महिन्यानंतर एक आमदार निवडून येतो आणि पुढचे 5 वर्ष मात्र मग तो आमदार त्या मतदारसंघाकडे पाठ करतो आणि ते लोक तरसतात त्या आमदाराकडे, आमदाराचा चेहरा बघायला, तो निधी बघायला, ती आश्वासनं पूर्ण व्हायला, पण पुढे काही होत नाही. पण मोहनभाऊ फड हे असं एकमेव आमदार आहेत ज्यांनी लोकांना अगोदर कामं करून दिली आणि नंतर त्यांना नमस्कार करायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला तो त्यांच्या घरी गेला किंवा त्यांच्या गावात गेला. आणि त्याने इतकं केलं दारोदारी गावोगावी, इतक्या समस्या मिटवल्या की गोदाकाठचा गाव असो, पुलाचा प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असतो, पांदण रस्ते असो, बोर असो, पाणी असो, वीज असो, कुणाचं लग्न असो, कुणाचं काय असो, समारंभ मंडप असो, म्हणजे एक असा विषय नाहीये की त्याने सोडलाय. आणि सगळ्यात मोठं त्याचं योगदान आहे ते आरोग्याचं योगदान आहे. स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून हजारो रुग्णांना मुंबईमध्ये नेऊन फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं इलाज करून परत त्यांना आपल्या घरी आणून सोडणं, हे काम तर त्याने असं केलं की मला नाही वाटत महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या आमदारांनी याचा विचार केलाही असेल.
तर इतकं सगळं केल्यामुळे ऑटोमॅटिकच बाकी आमदारांवर एक दडपण येतं आणि त्यांनाही वाटतं की बाबा आपणही काम केलं पाहिजे, नाहीतर जनता आपल्याला दारात घेणार नाही. मला असं वाटतं ह्याचं पूर्ण श्रेय मोहनभाऊ फडलं जातं की त्याने एक चांगलं वळण इथल्या सगळ्या नेत्यांना लावलं. सर मला काय बोलायचं माहिती आहे का, एक तर पाथरी विधानसभेमध्ये जे की नगराध्यक्ष असतील किंवा मानवतचे अध्यक्ष असतील, जे की तुमच्या मानवतचे अंकुश लाड मला वाटतंय, जे की सोनपेठचे नगराध्यक्ष असतील चंद्रकांतजी राठोड आणि मानवत शहरातले नगराध्यक्ष असतील बाबाजानी दुराणी, ह्यांना परिपूर्ण आहे ना ज्यावेळेस सत्तेमध्ये असताना जे की मोहनभाऊ फड यांनी परिपूर्ण निधी दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी शादीखाने बांधले किंवा समाज मंदिरं बांधले पूर्ण महामानवाचे. पण निश्चितच आज मी पाहिलं तर त्या ठिकाणी जे अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर असन, छत्रपती शिवाजी महाराजांचं काही सभागृह असन, त्या ठिकाणी आज मी पाहिलं तर एक मोहनभाऊ फड यांचं नाव लौकिक आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, ते आता कसं आहे की आमदार म्हटलं की मला असं वाटतं की आपण समाजकार्य केलं पाहिजे. नागरिकांनी जो विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलं आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे, याचा एक नितळ विचार मोहनभाऊ फडच्या मनात होता आहे आणि पुढेही राहील. तर त्याला असं काहीतरी त्याने जगावेगळं केलं आहे असं त्याला नाही वाटत, कारण त्याच्यासाठीच त्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे त्याने काहीतरी वेगळं केलं असं काही नाही. उलट त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं आणि मला अजून जास्तीत जास्त कसं कर्तव्य पार पाडता येईल आणि जास्तीत जास्त कसं लोकांसाठी करता येईल हाच विचार त्याच्या मनात असतो. आणि लोककल्याणकारी पार्टी बघून काम केलं नाही. लोककल्याणकारी कुठलंही काम होत असताना मी हा निधी मग ज्याला देतोय तो माझ्या विरोधातला नेता आहे, उद्या मग त्याचा मला काहीतरी लॉस होईल हे त्याने गणितही मांडले नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेस आहे ना तुमचे बंधू आमदार होते त्यावेळेस आहे ना सोनपेठ तालुक्यामध्ये जे नगराध्यक्ष होते त्यावेळेस ते आहे ना काँग्रेसचे होते आणि पाथरी विधानसभेचे त्यावेळेस नगराध्यक्ष होते ते राष्ट्रवादीचे होते आणि ज्यावेळेस आहे ना मानवत शहरातले नगराध्यक्ष होते ते भाजपचे होते. कदापि बी म्हणजे डावलण्याचं काम केलं नाहीये, प्रत्येकाला आपापल्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं. काय सांगा? 100% तेच सांगतो मी की त्याला लोक महत्वाचे आहेत, त्याला पक्ष महत्वाचा नाही. आणि लोकांपर्यंत जी विकासाची कामं पोहोचायचं जे माध्यम आहे मधला नेता, तोही त्याला जास्त महत्वाचा नाही. त्याला त्या माध्यमातून लोकांपर्यंत तो निधी पोहोचतोय का, काम होतंय का, हेच त्याला महत्वाचं राहिलेलं आहे. आणि म्हणून त्याने ते बाकीचं कुठलंही पक्षाचं राजकारण न करता आणि कोण मोठा होईल कोण छोटा होईल, उद्या मला कोण जड जाईल कोण माझा दुश्मन होईल हा विचार न करता या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत ना याच गोष्टीवर त्याने जास्त फोकस केला. आणि त्याने पुढचा विचार न करता तो क्षण तो जगला, त्या क्षणाला लोकांचं त्याने काम केलं. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं की विरोधकांच्याही मनात त्याने घर केलंय असा तो नेता आहे. पाहिलं तुम्ही आपल्या सोबत जे चॅनलशी जोडले गेले होते ते माजी आमदार मोहनभाऊ फड यांचे बंधू होते. ते सांगत होते की आतापर्यंत जे माझ्या बंधूंनी जे कामं केले तर ते परिपूर्ण कामं केलेले आहेत, जे की विरोधात जे लोक होते त्यांना पण आहे ना परिपूर्ण निधी देण्याचं काम ह्या पाथरी विधानसभेमधील केलेलं आहे. जे की सोनपेठ नगरपालिका असन किंवा पाथरी नगरपालिका असन किंवा मानवत नगरपालिका असन, सर्वत्र शादीखाना असन किंवा समाज मंदिरे असेल, सर्वत्र आम्ही निधी देण्याचं काम केलेलं आहे. कोण्याही नगरपालिकेला असे डावलण्याचं काम केलेलं नाही आहे, अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी महादेव नरोटे, आपण